नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सिद्धी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी करून दाखवणार आहे। तर माझ्या पद्धतीने मी कसा उपमा करते हे आपण बघणार आहोत। तर आपण इथे ना रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी रवा नीट करून घेतलाय पहिल्यांदा आणि त्यानंतर कढई गरम करायला ठेवले। कढई छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 पळी तेल ओतून घ्यायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला रवा सुद्धा छान भाजून झालेला आहे। आता आपण ना त्याच कढईमध्ये 2 पळी परत एकदा तेल टाकून घेतलंय। त्यामध्ये मोहरीची फोडणी टाकली आहे। मोहरी छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची आहे। मिरची सुद्धा गरम झाल्यानंतर आवडीनुसार कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा टाकून छान असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने उपमा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडेल। तर इथे आपला कांदा आपण भाजून घेतोय, तोपर्यंत ना कांदा एका साईडला करून ठेवायचा आणि त्याच तेलामध्ये थोडेसे शेंगदाणे सुद्धा आपण भाजून घ्यायचे, जेणेकरून उपमाला छान अजून एक टेस्ट येते। त्यानंतर आपण चवीनुसार त्यामध्ये मीठ ऍड करून घ्यायचं। तुम्हाला उपमा आवडतो का हे कमेंट करून नक्की सांगा आणि या आधीचे व्हिडिओ बघितला नसाल तर तेही आपल्या YouTube चॅनलवरती आहेत, तेही नक्की बघून घ्या। तर इथे आपला कांदा आणि मिरची छान अशी परतून झालेली आहे, त्याबरोबर आपले शेंगदाणे सुद्धा भाजून झालेले आहेत। त्यामध्येच आपल्याला चवीनुसार आवडीनुसार साखर टाकून घ्यायची आहे। कोणाला उपम्यामध्ये आवडते किंवा नाही आवडत, तर मला आवडते सो मी त्यामध्ये साखर टाकून घेतले आणि त्यानंतर चवीनुसार आपण पुन्हा एकदा थोडंसं लिंबू पिळून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा मिश्रण छान असं परतून घ्यायचंय तेलामध्ये। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। तर इथे आपला कांदा सुद्धा छान भाजून झालेला आहे आणि सर्व मिश्रण छान असं परतून झालंय तेलामध्ये। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे भाजलेला रवा। तर आपल्याला जेवढा रवा लागणार आहे तेवढा आपण त्यामध्ये टाकून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचा आहे रवा। तर इथे मी 1 वाटीचा उपमा बनवणार आहे, सो मी इथे 1 वाटी रवा टाकून घेतलाय। तो पण छान त्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये चवीनुसार आवडीनुसार कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे, ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची आपण। आणि आपण तोपर्यंत एका साईडला ना गरम होण्यासाठी पाणी ठेवायचंय, म्हणजे पाणी आपल्याला गरम गरम त्याच्यामध्ये ओतता येतं। तर इथे पाण्याला सुद्धा छान अशी उकळ आलेली आहे आणि आपण आता हे सर्व मिश्रण एकत्र केले, त्याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून छान असा उपमा ढवळून घ्यायचा आहे, नाहीतर त्याच्या गाठी होऊ शकतात। सो आता आपण अशा प्रकारे पाणी ओतून घेतलंय आणि छान असा उपमा ढवळून घ्यायचा आहे। आणि आपल्याला जर पाणी अजून ऍड करायचं असेल तर आपण करू शकतो। तर आपण ढवळताना आपल्याला अंदाज येईल की आपल्याला किती पाणी त्याच्यामध्ये लागणार आहे। तर इथे मला पाणी पुरेसं वाटलंय, सो मी याच्यावरती आता 2 ते 3 मिनिटांसाठी झाकून स्लो फ्लेम वरती वाफ देणार आहे। तर इथे आपलं त्याच्यातलं पाणी सुद्धा आटलेलं आहे आणि आपण आता मिक्स करून घ्यायचंय। गॅस बारीकसा चालूच ठेवायचा आहे, जेणेकरून उपम्याला छान असं परतून घेताना त्याचं ज्यातलं मॉइश्चरायझर आहे ते कमी होऊन जातं। तर इथे उपमा सुद्धा आपला छान असा सरसरीत झालेला आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने उपमा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर या आधीचे व्हिडिओ बघितला नसाल तर तेही नक्की बघून घ्या। तर इथे आपला उपमा छान असा परतून झालाय, छान मिक्स करून झालाय आणि आता इथे आपल्याला खाण्यासाठी उपमा रेडी आहे। तर आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि प्लेटमध्ये सर्व करू। तर इथे मी परीला आवडतो तसा मोदीवाला उपमा तयार केलाय। तर त्यासाठी मी एका वाटीमध्ये थोडासा उपमा टाकून असं त्याचा मोदी टाइप उपमा मारलाय। तर आता आपण त्याच्यावरती आपल्याला आवडेल तशी चवीनुसार शेव ऍड करून घ्यायचे आणि उपमा खाण्यासाठी रेडी आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। थँक्स फॉर वॉचिंग।